आज आपण अशा एका पुरस्काराबद्दल बोलणार आहोत ज्याची घोषणा होताच साऱ्या जगाचं लक्ष वेधलं जातं, तो म्हणजे नोबेल पुरस्कार। हा जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान आहे। डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडिश वैज्ञानिक होते अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्रातून या पुरस्काराची तरतूद केली होती। दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता या क्षेत्रांत मानवतेसाठी अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो। हा फक्त पुरस्कार नाही तर मानवी प्रगती आणि शांततेसाठी केलेल्या कामाची जागतिक स्तरावरची पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही। आत्ताचा म्हणजेच 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना। The Nobel Peace Prize for 2025 goes to a brave and committed champion of peace, to Maria Corina Machado. काय कारण आहे तर व्हेनेझुएलामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती वाढत असताना मारिया मचाडो यांनी अत्यंत कठोर परिस्थितीत शांततेच्या मार्गाने देशातील नागरिकांच्या लोकशाही हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी सातत्याने संघर्ष केला। नोबेल समितीने स्पष्ट सांगितले आहे की हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे होणाऱ्या स्थित्यंतरासाठी आणि नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेसाठी हा सन्मान त्यांना दिला गेलेला आहे। हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही तर जगभरात लोकशाहीसाठी लढणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या संघर्षाला दिलेली एक प्रेरणा आहे। या पुरस्काराचे स्वरूप हे 7 कोटी रुपये व सन्मान चिन्ह असं आहे। व्हेनेझुएलाच्या त्या आयरन लेडी आहेत आणि सध्याच्या त्या विरोधी पक्षनेता आहेत। नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्यांमध्ये अजून 3 व्यक्ती आहेत, त्या म्हणजे सुसुमी कितागावा, रिचर्ड रोबसन, उमर यागी। मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्सच्या विकासासाठी रासायनिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक यांना दिला गेला आहे। नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होताच जागतिक राजकारण मात्र प्रचंड तापतं। पुरस्कारामुळे विजेत्याच्या भूमिकेला आणि त्यांच्या कारणांना जागतिक व्यासपीठ मिळतं। उदाहरणार्थ मारिया मचाडो यांच्या पुरस्काराने व्हेनेझुएलाच्या लोकशाही आंदोलनाला आंतरराष्ट्रीय समुदायाचा मोठा पाठिंबा मिळाला। अनेकदा ज्या देशातील व्यक्तीला हा पुरस्कार मिळतो त्या देशाची सरकार याला राजकीय हस्तक्षेप किंवा पश्चिमेकडील देशांचं षडयंत्र असं म्हणून टीका करतात। ट्रम्प यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी अनेकदा नोबेलच्या निवडीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। ट्रम्प यांनी देखील हा पुरस्कार त्यांना मिळावा म्हणून सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक वर्ष सुरू असलेला इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष तसेच रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी बरीच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही। कधी कधी तर आपल्याला नोबेल का मिळू नये यासाठी देखील अट्टहास केल्याचं दिसलंय। नोबेल समिती नेहमीच हा पुरस्कार देऊन जगाला एक स्पष्ट संदेश देते की जगात शांतता आणि मानवी हक्क अजूनही धोक्यात आहेत आणि त्यासाठी लढणं किती महत्त्वाचं आहे। शांततेचा नोबेल पुरस्कार नेहमीच वादग्रस्त ठरतो, पण तो जगाला योग्य दिशेने विचार करण्यास भाग पाडतो हे मात्र नक्की।